कारण जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये आता झपाट्याने वाढ होतीये। जायकवाडीतला पाणीसाठा 25%वर पोहोचलाय। गेल्या 3 दिवसात जायकवाडीच्या पाणीसाठ्यामध्ये 15%ची वाढ नोंदवली गेली आहे। 40,000 क्युसेकनं तिथे विसर्ग सोडला। जायकवाडीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने आता वाढ होतीये। गेल्या 3 दिवसात खास करून ही वाढ नोंदवली गेलेली आहे। 40,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे। प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुमित, आता नेमकी काय परिस्थिती आहे जायकवाडीमध्ये आणि कशा पद्धतीचा विसर्ग पाण्याचा तिथे केला जातोय? नक्कीच नाशिक आणि नगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होत असल्यामुळे विविध प्रकल्पांमध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची जायकवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे। गेल्या 3 दिवसांमध्ये जायकवाडीच्या पाण्यासाठ्यात तब्बल 15%ची वाढ झालेली आहे आणि 10,000 क्युसेकने हा विसर्ग सुरू आहे आणि येणाऱ्या 3 दिवसांमध्ये ही पाण्याची पातळी आता जी 25%वर आहे ती 30%वर जाण्याचं देखील जलतज्ञ विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे काही प्रमाणात जालना जिल्ह्यासह संभाजीनगर जिल्ह्याला ही आनंदाची बातमी आहे। निश्चित सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।